मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचे शेतीबद्दलचे आणि यशाबद्दलचे सगळे विचार बदलून जातील. आपण नेहमी म्हणतो ना की नशीब बदलायला खूप जास्त शिक्षण असावं लागतं किंवा अफाट पैसा लागतो. पण आजची गोष्ट ऐकली की तुम्हाला पटेल जिद्द आणि योग्य विचार असेल ना तर माणूस काय करू शकतो. ही गोष्ट आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांची. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? तर ऐका. ज्ञानेश्वर बोडके हे मूळचे पुण्यातल्या हिंजवडीचे. घरची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांना बिचाऱ्याला स्वतःचं शिक्षणही अर्धवट सोडावं लागलं. पोट भरण्यासाठी त्यांनी काय केलं माहीत आहे? पुण्यातल्या डेक्कन जिमखाना भागात एका ऑफिसमध्ये तब्बल 12 वर्ष ऑफिस बॉय म्हणून काम केलं. म्हणजे लोकांना चहा देणे, फायली इकडून तिकडे नेणे, झाडलोट करणे हेच त्यांचं आयुष्य होतं. पण 2001 ते 02च्या सुमारास हिंजवडीत जेव्हा आयटी पार्क येऊ लागलं तेव्हा आजूबाजूचे शेतकरी जमिनी विकून मिळालेल्या पैशातून गाड्या बंगले घेत होते. पण ज्ञानेश्वर बोडके खूप दूरदृष्टीचे होते. त्यांच्या मनात आलं की हा पैसा आज ना उद्या संपणार, आपली खरी संपत्ती तर ही माती आहे. याच दरम्यान त्यांनी वर्तमानपत्रात इस्रायली तंत्रज्ञानाने म्हणजेच पॉलीहाऊस उभारून शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची यशोगाथा वाचली आणि त्यांच्या डोक्यात वीज चमकली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता 12 वर्षांची ती नोकरी सोडून दिली आणि थेट शेतात उडी घेतली. पण विचार करा, जेव्हा ते गावात आले तेव्हा लोकांनी त्यांचं कौतुक केलं असेल? अजिबात नाही. उलट लोकांनी त्यांना प्रचंड वेड्यात काढलं. पाठीमागे आणि तोंडावर टोमणे मारले की चांगली चाललेली पुण्यातली पांढरपेशा नोकरी सोडून हा वेडा मातीत मरायला आलाय. पण बोडके यांनी लोकांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांनी बँकेकडून कसंही करून कर्ज काढलं, स्वतःच्या जमिनीत पॉलीहाऊस उभारलं आणि कार्नेशन्स फुलांची आणि रंगीत सिमला मिरचीची लागवड केली. त्यांनी जी काही जिद्दीने मेहनत घेतली ना मित्रांनो, पहिल्याच वर्षी त्यांना इतका अफाट नफा झाला की त्यांना वेड्यात काढणाऱ्या लोकांची तोंड कायमची बंद झाली. पण ज्ञानेश्वर बोडके तिथेच थांबणारे नव्हते. त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की फक्त मी एकटा श्रीमंत होऊन चालणार नाही, माझ्या आजूबाजूचा अख्खा शेतकरी कर्जबाजारीपणातून बाहेर आला पाहिजे. म्हणून 2004 मध्ये त्यांनी हिंजवडीतल्या फक्त 11 शेतकऱ्यांना सोबत घेतलं आणि अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली. त्यांनी या शेतकऱ्यांसाठी शेतीचं एक असं क्रांतिकारी मॉडेल तयार केलं ज्याला म्हणतात 1 एकर शेती आणि 1 देशी गाय. बोडके यांचं म्हणणं साधं आहे. शेतकऱ्याला श्रीमंत व्हायला 100 एकर जमीन लागत नाही, फक्त 1 एकर जमीनसुद्धा पुरेशी आहे. त्यांनी त्या 1 एकर जागेचे छोटे छोटे तुकडे करून त्यात ब्रोकॉली, लेट्यूस, चेरी टोमॅटो यांसारख्या विदेशी भाज्या आणि नेहमीचा भाजीपाला लावण्याची पद्धत सुरू केली, जेणेकरून शेतकऱ्याच्या हातात रोज किंवा दर आठवड्याला पैसा येईल. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्यांनी केमिकल खतं पूर्ण बंद केली. एका देशी गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत तयार करून त्यांनी पूर्ण शेती सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक केली, ज्यामुळे खताचा खर्च शून्य झाला आणि भाजीपाला एकदम विषमुक्त झाला. पण मित्रांनो, खरा मास्टरस्ट्रोक त्यांनी कुठे मारला माहितीये? तो म्हणजे थेट विक्री, डायरेक्ट मार्केटिंगमध्ये. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो पण त्याचा सगळा नफामधले दलाल खाऊन जातात. बोडके यांनी ठरवलं, आपण हे दलालमधून काढूनच टाकायचे. त्यांनी काय शक्कल लढवली? हिंजवडीत आयटी कंपन्यांमध्ये लाखो नोकरदार कॉर्पोरेट लोक राहतात हे त्यांनी ओळखलं. बोडके थेट त्या आयटी कंपन्यांच्या आवारात आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेले आणि तिथे भाजीपाल्याचे स्टॉल्स लावले. थेट शेतकरी ते ग्राहक. ग्राहकांना काय हवं असतं? ताजा आणि केमिकल फ्री भाजीपाला. तो त्यांना योग्य दरात मिळाला. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा 100% नफा थेट त्यांच्या खिशात मिळाला, 1 रुपयाही दलालाला गेला नाही. या एका कल्पनेने अशी काही जादू केली की अख्ख्या महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झाली. आता विचार करा, अवघ्या 11 शेतकऱ्यांपासून सुरू झालेली ही चळवळ आज कुठे पोहोचलीये? आज या अभिनव फार्मर्स क्लबमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधले 1.5 लाखांपेक्षा जास्त शेतकरी जोडले गेले आहेत. आज हा क्लब दररोज हजारो कुटुंबांना थेट भाजीपाला पुरवतोय आणि यात महिला शेतकऱ्यांचा सहभाग तर सर्वात मोठा आहे. ज्या माणसाने कधीकाळी ऑफिस बॉय म्हणून लोकांची बोलणी खाल्ली होती, आज त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासावर काली माती नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला मराठी चित्रपट बनला आहे. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि जगातील सर्वात मोठ्या मंचावर म्हणजेच TEDxवर त्यांची भाषणं होतात. ज्ञानेश्वर बोडके यांची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते मित्रांनो की शेती हा तोट्याचा सौदा नाहीये, तो जगातील सर्वात मोठा आणि फायदेशीर व्यवसाय बनू शकतो. गरज आहे ती फक्त आधुनिक विचारांची, योग्य मार्केटिंगची आणि कधीही न संपणाऱ्या जिद्दीची. जर एक ऑफिस बॉय देशातल्या कृषी क्षेत्राचा चेहरा बदलू शकतो तर आपण आपल्या आयुष्यात क्रांती का करू शकत नाही? तर मित्रांनो, ही गोष्ट फक्त ऐकण्यापुरती किंवा वा छान होती म्हणून सोडून देण्यासारखी अजिबात नाहीये. जरा शांतपणे विचार करा, ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडे सुरुवातीला असं काय होतं? कोणती मोठी पदवी होती? कोट्यवधी रुपयांची बँक बॅलन्स होती? की कोणाचा मोठा पाठिंबा होता? काहीच नव्हतं.
उलट त्यांच्या वाट्याला आली होती प्रचंड गरिबी, शिक्षण अर्धवट सुटल्याची हतबलता आणि 12 वर्ष एका ऑफिसमध्ये लोकांचे चहाचे कप उचलण्याची नोकरी. बरं, जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं तेव्हा अख्ख्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला का? नाही. सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, त्यांच्यावर हसले. पण आज ते कुठे आहेत? आज ते देशातल्या 1.5 लाख शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आणि तारणहार बनले आहेत. कारण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी आज आपल्या समाजात बऱ्याच जणांकडे कमी पडते आहे, ती म्हणजे स्वतःच्या कल्पनेवर असलेला ठाम विश्वास आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची मनातली आग. आपण अनेकदा काय करतो? आपण नेहमी परिस्थितीला दोष देत बसतो. माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला कुणी मदत करत नाही, मार्केटमध्ये मंदी आहे. अशा शेकडो सब्बी आपण रोज स्वतःला आणि इतरांना सांगत असतो. पण बोडके यांच्या जीवनप्रवासाने आज आपल्या सगळ्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. जर 12 वर्ष ऑफिस बॉय असणारा एक साधा माणूस मातीशी आणि बाजारातल्या दलालांशी 2 हात करून स्वतःचं नशीब बदलू शकतो आणि देशातल्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवू शकतो, तर आपण सगळं काही उपलब्ध असताना का शांत बसलो आहोत? आपण नवीन प्रयोग करायला का घाबरतो आहोत? नक्की कशाची वाट पाहतोय आपण? अजून एखादी चांगली संधी येण्याची? की कोणीतरी येऊन आपल्याला मदत करण्याची? मित्रांनो, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. ज्ञानेश्वर बोडके यांनी जर त्या दिवशी ती सुरक्षित वाटणारी नोकरी सोडली नसती आणि जुनाट पारंपरिक चौकटी मोडून काढल्या नसत्या, तर आज इतिहास घडलाच नसता. पण त्यांनी रिस्क घेतली आणि काहीतरी नवीन करून दाखवलं. आज गरज आहे ती आपल्यातल्या त्या सुप्त ऊर्जेला जागवण्याची. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा शिक्षण घेत असाल, तिथेच थांबून विचार करा की यात मी काय नवीन करू शकतो? मी अशी कोणती नवी पद्धत शोधू शकतो ज्यामुळे माझं आणि माझ्यासोबतच्या लोकांचं आयुष्य बदलेल? जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही, जोपर्यंत आपण लोकांच्या हसण्याला आणि अपयशाच्या भीतीला मागे टाकत नाही, तोपर्यंत नवा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, इतिहास वाचणारे खूप असतात, पण इतिहास रचणारे फार कमी असतात. ज्ञानेश्वर बोडके यांनी मातीतून सोनं उगवून इतिहास रचला. आता वेळ आपली आहे. उठा, विचार करा, नवीन कल्पना शोधा आणि कामाला लागा. कारण यश कोणाच्या बापाची जहागीर नसते, ते फक्त आणि फक्त नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि जिद्दीने पेटून उठणाऱ्या माणसाच्या पायाशी लोटांगण घालतं. तुमच्या मनातही आता ती आग लागली असेल तर ती विझू देऊ नका. जा आणि काहीतरी असं करून दाखवा की उद्या जगाने तुमची गोष्ट अभिमानाने सांगावी. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.